हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला MST CET साठी काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स अगदी तोंडी कशी उत्तर काढायची अशी काही एक्झाम्पल्स मी इथं फळ्यावर मांडलेले आहेत आणि त्या एक्झाम्पलची उत्तर तुम्हाला कशी काढायची सांगतो. इथं पहा, इथं क्वेश्चन आहे द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोसेक इनव्हर्स ऑफ 2 इज. प्रिन्सिपल सोल्युशन ट्रिगोनोमेट्री मधला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहित पाहिजे की कोसेक इनव्हर्स जो आहे, कोसेक इनव्हर्स म्हणजे कोसेक इनव्हर्स 2 मीन्स कोसेक हा कुणाच्या रेसिप्रोकल आहे, तर साइनच्या रेसिप्रोकल. कुणाच्या रेसिप्रोकल आहे? साइनच्या. सो इट कॅन बी रिटन ॲज साइन इनव्हर्स ऑफ हाफ. आता काय करायचं बघा, कोसेक हा साइनच्या इनव्हर्स म्हणून साइन घेतला आणि 2 च्या रेसिप्रोकल घेतला. 2 च्या रेसिप्रोकल हाफ केला. 2 च्या रेसिप्रोकल काय केला? हाफ केला. समज इथपर्यंत. आणि मग इथं बघायचं तर साइन उलट बघायचं, साइनची व्हॅल्यू हाफ कोणत्या अँगलला आहे, तर तुम्हाला माहिती आहे साइन 30 ला हाफ येते आणि साइन 30 मीन्स π/6 हे त्याचं आन्सर. आणि हे 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं असतं. तर ऑप्शन दिलेलं असतं तुम्हाला की फर्स्ट ऑप्शन असतोय π/3, सेकंड ऑप्शन असतोय π/6, थर्ड ऑप्शन असतोय π/4 आणि फोर्थ ऑप्शन असतोय π/2. तर त्याचा हा ऑप्शन प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos इनव्हर्स 2. लक्षात ठेवा, कोसेक इनव्हर्स 2 म्हटलं की त्याचे रेसिप्रोकल केला की तुम्हाला साइन इनव्हर्स म्हणजे 1/sin मीन्स कोसेक, 1/sin मीन्स कोसेक. सो कोसेक इनव्हर्स साइन इनव्हर्स घ्यायचं, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, 2 असेल तर हाफ घ्यायचं आणि मग बघायचं साइनची व्हॅल्यू हाफ होणार आहे π/6 ला, मग प्रिन्सिपल सोल्युशन कॅन्सल करा. आता सेकंड क्वेश्चन काय बघा, हे बघा ते म्हणतात की which of the following is true. या 4 ऑप्शन मधील ट्रू काय आहे याचा क्वेश्चन. त्या 4 ऑप्शन मधील ट्रू काय क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवा, इथे 0 to 1 आहे, 0 to 1 आहे, 0 to 1 चारही ऑप्शन मध्ये लिमिट सेम आहे. √x आहे, √x आहे, √x आहे, सेम आहे. म्हणजे एकदा √x चे इंटिग्रेशन काढले काम संपते. प्रत्येक वेळेला आपण काय ठेवायचंय 0 to 1 आणि काय करायचं 0 to 1 लिमिट ठेवायचं ज्याचे आन्सर या 4 पैकी तुमचा ट्रू ऑप्शन असणार आहे. कसं बघा, तर याचे इंटिग्रेशन काढताना मी काय करतो, √x मीन्स √x कॅन बी रिटन ॲज x raised to half dx. 0 to 1 आणि 0 to 1 हा लिमिट सेम आहे सगळ्यांना. लक्षात आलं. तर √x मीन्स x raised to half. आता याचे इंटिग्रेशन घ्यायचं म्हटलं की x raised to half plus 1 divided by half plus 1. लक्षात घ्या, हे जे असतं ना इथं जे असतं त्यात +1 करायचं असतं, तेच खाली घ्यायचं असतं. इथं जे असतं त्यात काय करायचं, +1 घ्यायचं, तेच खाली घ्यायचं. आता बघा ना, इथं हाफ + 1, हाफ मीन्स अर्धा, 1 अर्धा, दीड झाला, दीड म्हणजे 1.5, 1.5 मीन्स 3/2. आणि जर तुम्हाला तसं समजेना तर सरळ 1/, असं घ्यायचं आणि बघा असं क्रॉस 1 + 2 3/2 मीन्स x raised to 3/2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर सुद्धा 3/2 येणार आहे. आणि मग बघा हा रेसिप्रोकल वर गेला, हा रिवर्स झाला, 2/3 झाला आणि इथं आपण 1 ठेवला, 0 to 1 ना, 1 ठेवला तर 1 चा रेस टू किती असेल तर 1च येतो आणि 0 ठेवला, 0 चा रेस टू किती असेल तर 0च येतो. म्हणून आन्सर येणार आहे 2/3. बघायचं 4 ऑप्शन मध्ये 2/3 कुठं आहे, तर इथे आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन आन्सर आहे. म्हणजे पहिला काय करायला पाहिजे, तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू पुट आउट करा. अप्पर लिमिट पहिला पुट आउट करायचं, नंतर लोअर लिमिट पुट आउट करायचं. बघा याचं हाफ + 1, हाफ + 1 3/2 रेसिप्रोकल झाला 2/3 आणि x च्या ठिकाणी मला काय ठेवायचं आहे, पहिला अप्पर लिमिट ठेवायचं, 1 लिमिट असते ते 1 ठेवला, 1 चा रेस टू 3/2 1च, 1 चा कितीही इंडेक्स असू दे 1च येतो आणि 0 चा इंडेक्स 0च येतो, म्हणून 1. समजलं का? बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन दिला इकडं बघा, इथं ax² + 2xy + by² = 0
असेल तर d2y/dx म्हणजे याचं डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, नेहमी हा क्वेश्चन तुम्हाला सीईटी ला विचारतातच आणि त्यात लक्षात घ्या दोन प्रकारे हा विचारतात. तर dy/dx कधी फाइंड करायला विचारतात, तर dy/dx म्हटलं तर त्याचा आन्सर येतो y/x आणि d2y/dx विचारलं तर त्याचा आन्सर 0 येतो. फिक्स आहे. याचं डेरिव्हेटिव्ह लक्षातच ठेवा, x हे आपलं x² twice hx² dy² = 0 ही जे आहे ती इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन म्हणून जातात आणि मग त्याचं dy त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं y/x च येतं आणि त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं की 0 च येतं. हे तयारच करून ठेवा, काही त्याला ऑप्शन नाही. आता पुढे चला, इथं बघा a बार p बार ची किंमत इथे आहे. ही व्हॅल्यू इथं ठेव, इथं पुट आउट करायची म्हणजे b बार क्रॉस c बार डिवाइडेड बाय a बार b बार c बार. इथे ही q व्हॅल्यू इथं ठेवायची b बार डॉट c बार क्रॉस a बार बॉक्स प्रोडक्ट a बार b बार c बार आणि ही व्हॅल्यू इथे ठेवायची c बार डॉट a बार क्रॉस b बार डिवाइडेड बाय a बार b बार c बार बॉक्स प्रोडक्ट. आणि लक्षात ठेवा ह्याला म्हणतात स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, ह्याला म्हणतात बॉक्स प्रोडक्ट. अर्थ दोन्हीचा सेमच असतो. याचा असं म्हटलं तरी याचा अर्थ दोन्हीचा सेमच आहे. सेम सेम कॅन्सल. ह्याचा अर्थ आणि याचा अर्थ दोन्हीचा सेम आहे, कॅन्सल. याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे, कॅन्सल. म्हणून हे प्लस हे 1 + 1 + 1 = 3 हे त्याचा आन्सर. बघा अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं काय करायचं ते आन्सर्स फाइंड करायची आणि तुम्ही काय करायचं ऑप्शन शोधायचा. काळजीपूर्वक शोधायचा. प्रत्येक एक्झाम्पलला 2 मार्क्स असतात, लक्षात घ्या मॅथमॅटिक्स मध्ये. त्यामुळे जर का गोंधळ केला, थोडंसं जर का मिस केलं तर आपले 2 मार्क्स नाही. त्यामुळे काळजी घ्यायची आणि काय करायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. व्हिडिओ जर का आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब चॅनलला करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ओके, थँक्यू.